मला काम आहे ना बाई. मग आता काय करशील? आम्हाला मामा नाही आता. चाललो तिकडे झोपायला. मला काम आहे ना. तुझा हिला घेऊन जाऊ तुमच्या सोबत. आणि हिचा पेपर उद्या कोण द्यायला जाईल? हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाओ. तर आवाज ऐकला असेल, लहान मुलांच्या आतापासूनच फटाके फोडायला सुरुवात झाली आहे. तर सकाळपासून काहीच व्हिडिओ घेतला नाही, कारण सकाळी ना सगळं ते बाहेरचं आमच्या गॅलरीत खूप झाडं झाले होते, तर मग ते काढले. खूप ताई पण मागच्या वेळेस बोलले होते मला, ज्यावेळेस मी ते झाडं आवरायचे होते त्यावेळेस बोलल्या होत्या की एवढे मोठे झाडे ठेवू नका तिथं. पण मग होते, आणि आता काही थोडेसे खराब पण झाले होते कारण खूप पाऊस झाला होता, त्यामुळं झाडांची मुळं पण थोडेसे सडले होते. त्यामुळं मग जे खराब झाले ते काढून टाकले आणि जे चांगले होते ते थोडंसं व्यवस्थित करून लावून दिले. म्हणजे गॅलरी पण थोडी मोकळी झाली आता. आणि आता ना आम्हाला जायचं आहे गावात म्हणजे मला ना चनिया चोली घ्यायची आहे. तर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आमच्या इथे ज्या दिवशी तुम्ही बघितलं मागच्या व्लॉगमध्ये की आम्ही डान्स केला होता तिथे, तर तिथे दांडिया खेळायला परत जायचं आहे. आणि तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होणार आहे. फॅन्सी ड्रेस म्हणजे असं लहान मुलांचं पण आहे. आणि आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की आपण पण मग मस्त चनिया चोली घालू. तर मग आता तेच घ्यायला जायचं आहे. तर आता आम्ही जातो, तर बघतो आता कसं भेटतं काय. आल्यानंतर तुम्हालाही दाखवते मी कशी घेतली आहे. तर चला. तर आम्ही चनिया चोली आणायला गेलो. त्यानंतर मग तिकडे काही व्हिडिओ घेता आला नाही, कारण खूप गर्दी होती त्यांच्याकडे, त्यामुळं मग काही व्हिडिओ घेतला नाही जास्त. आणि घरी आल्यानंतर मग तुम्ही इकडे बघताय की मी स्वयंपाकाची तयारी करत होती. आणि स्वयंपाकाला काय काय करावं ते रोज सुचत नाही, त्यामुळं मग आज पावभाजी करायची होती. तर इकडे मी पावभाजीची सर्व तयारी करून घेतलेली होती. तर तुम्ही इकडे बघताय सर्व भाज्या म्हणजे बटाटे वाटाणे ते सगळं शिजवून घेतलेलं होतं. आणि आता कढई ठेवली होती भाजी करण्यासाठी. तर सर्वात आधी तर मोहरी टाकली, त्यानंतर जिरे टाकले, त्यानंतर मोहरी टाकली. आणि जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर त्यात मग कढीपत्त्याची थोडी फोडणी दिली. काही जण भाजीला वापरतात किंवा काही नाही वापरत, पण मग मला आवडतो कढीपत्ता, त्यामुळं मग मी कढीपत्ताही टाकला फोडणीसाठी. त्यानंतर इकडे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली होती, तर तीही टाकली. आणि थोडी छान परतवून घेतलं, थोडं ब्राऊन रंग येईपर्यंत. आणि ते झाल्यानंतर मग त्यात कांदा टाकला, थोडासा बारीक चिरलेला कांदा ते कापून घेतलं होतं बारीकच, तर तोही टाकला. आणि त्यानंतर मग छान तो पण ब्राऊन रंगावर परतवून घेतला. आणि त्यात नंतर मग बारीक चिरलेली शिमला मिरचीही टाकली. शिमला मिरची मी शिजवून घेत नाही, ती पण मी अशी बारीक चिरून कांद्यासोबतच परतवते, कारण मग शिमला मिरची अशी छान लागते. तर काही जण बटाटे वाटाणे आणि फ्लावरसोबतही शिमला मिरची शिजवून घेतात, पण मग मी तसं करत नाही. तर सर्व तेही छान परतवून घेतलं. आणि त्यानंतर मग त्यात आपले घरचे मसाले टाकले. पहिले हळद टाकली, त्यानंतर 2-3 चमचे लाल तिखट टाकलं. आणि त्यानंतर आहे ना तरंगवाला लाल तिखट टाकलं, म्हणजे पावभाजीला आपल्या छान तरंग येते. कारण पावभाजी म्हटल्यावर आपल्याला अशी स्पायसी आवडते, आणि आमच्या घरातही थोडंसं तिखट खातात, त्यामुळं मग मी थोडंसं त्याच्यात लाल तिखट थोडं जास्त टाकलं. आणि तरंगचाही मसाला टाकला. आणि त्यानंतर मग धणे पावडर केलेली होती, तर धणे मी घरीच तळलेले होते, त्यामुळं मग धणे पावडरही टाकली. आणि छान मस्त परतवून घेतलं. परतवून झाल्यानंतर मग त्यात बारीक टोमॅटो प्युरी केलेली होती, तर ती टोमॅटो प्युरीही टाकली. आणि तीही मस्त परतवून घेतली. आणि सर्व झाल्यानंतर 5 ते 10 मिनटं ते ठेवलं. आणि त्यात आपण जे भाजी शिजवलेली होती बटाटे वाटाणे आणि फ्लावर, तर तीही वरतून टाकून दिली. ती टाकल्यानंतर मग आपला पावभाजी मसाला टाकला, वरतून टाकला. आणि थोडा आधीही टाकलेला होता, पण तो भाग स्किप झाला, त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही. आणि वरतूनही मी पावभाजी मसाला टाकला. आणि बघा आता आपली पावभाजी मस्त रेडी झालेली आहे. हमारा छोटा बच्चन बोल बच्चन आ गया. क्यों आ गया? क्यों आ गया? पावभाजी का खुशबू लेके आ. खुशबू दे रे को आई क्या उधर? बहुत अच्छी आई. अच्छा आई. बघा रिद्धी पावभाजी खायला आली है ना, पण मी नाही देणार आता तुला. संपली आमची पावभाजी. हे काय पाव आहे ना? नाही, फक्त पाव आहे ना, मग फक्त पाव खाते का?
दाजी भाजी खाते ना. मी दाजी खाते का? पण मग मला नाही द्यायची तुला. का बरं? तू माझ्याशी भांडण करते ना. बघते. बट्टी ओके आता चल देईल मग. ना. हां देईल चल. आता मला कत्ती नाही करायची, नाही तर मला पावभाजी भेटणार नाही. हां चल मग आता मी तुझ्या सगळ्या मित्रांना सांग या पावभाजी खायला. या पावभाजी खायला सगळ्यांनी. मी सांगायचं नाही, मी सांगायचं. तू सांगते का? ठीक आहे मग सांग. मी इतकं ते ना अभ्यास करून आली. अभ्यास खूप अभ्यास होता, खूप अभ्यास. हां तू मी अभ्यास करून कंटाळली आणि इकडे पळून आली. अभ्यास झाल्यावर आली. मम्मी बोलली होती ना 5 मिनिट थांब. हां आली 5 मिनिटं. ओके. आणि उद्या आहे ना अजून अभ्यास आहे. आजच्या उद्या पेपर आहे है ना. मॅम बोलला 6 तारखेला तुमचे पेपर आहे. 6 तारखेला पेपर आहे. तुम्ही बी या माझ्या पेपरला. कशाला या? तू अभ्यास करणार आहे ना. मग मॅमनी काय बडू काढेल ना सर. मग पोरांच्या दुसऱ्या बघून काढती. असं नाही करायचं. अभ्यास कर आणि मग पेपर दे. तुझं प्लेट तेरी डिश ले चल. ये देखो तुम्हारी मेरी डिश अच्छी. चलो निकलो अभी. बाकी दिखाती हूँ आखिर क्या क्या होते. इकडे रिद्धी ही जेवायला बसली होती आणि मीही मला ताट करून घेतलं. पुढे मम्मी आणि रिद्धी जेवायला बसली, त्यानंतर मग मीही गेली. आणि खरंच पावभाजी खूप जास्त छान झाली होती, म्हणजे टेस्ट एकदम मस्त झाली होती. तर सर्वांना खूप आवडली. आली का बरं? काय करते? का बरं आली तू आता? झोपून घे. है ना. ही बिस्किट कोणाला घेऊन आली? तुला मला अमूल. का बरं? बहुत मेहनत से भाग के आई हूँ. क्यों? तू आज काय का बरं आमच्याकडे आली झोपायला? पण अमूल बोलला आज तिला आमच्या इथे झोपायचं. ए खोटे नको बोलू. तुझ्या मम्मीचा आत्ता फोन येऊन गेला मला. ठीक आहे. का बरं रडत होती मग? अरे मला आज इथे झोपायला. का बरं? बिस्किट खाय तिखट लागलं तुला? खरं खरं सांग का बरं? नाही खाल्लं बाई. खरं खरं सांग का बरं नाटक करत होती? अगं मला यायचं होतं. कुठं? मी झोप कुठंच नाही, घरी. खरं खरं सांग का बरं रडत होती? हा मला आज ना हा इकडे झोपायची अवश्य झाली. अवश्य झाली. मम्मी बोलली ही पोलातलीची पण जाते झोपायला. म्हणून तू आली. म्हणून आली. असं पाठवलं मम्मी. चल तू पहिले गादीवरचं पसार. हे बघा तू माझे मामीचे ड्रेस आहे बघा. तर बघा छोटा भाऊ माझा आपल्याकडे नाही, घरी रडून रडून आली आहे, कारण तिला इकडे झोपायचं होतं म्हणून. नुसती नाटक करते. उद्या पेपर आहे तिचा. अभ्यास केलाय का? हा अभ्यास केला. आज तो बहुत करके परेशान हो गई. हा किती अभ्यास करते बघा रिद्धी, है ना. आणि घरी रडून रडून म्हणत होती का मला मामाच्या इथे झोपायला जायचे. हा त्याच्यामुळे मग तिच्या मम्मीने पाठवलंय, कारण ती ऐकत नाही. जर तिला झोपायचं तर ती रात्रभर रडत बसली असती. आणि बिस्किट पुढे घेऊन आली म्हणे एक ऋतू मामीला नाही कामाला आम्हाला, है ना. अरे बाई आपण हे दोन्ही तिघ शेअरिंग करून खाऊ. ठीक आहे नको ना, आम्हाला दोघांना दे ना. हे बघ पहिले हे तुला आणि मला आणि मला, नंतर हे तुला आणि मला आणि मला. ठीक आहे. आता आपण ड्रेस दाखव ना, आपण काय काय आणलं. तर रिद्धीने पण ड्रेस घेतलाय. मम्मीला पिंक आणि मला पिंक दोघींना शेंग घेतलाय. आणि मला ते छोटेसे कडून नसतं का त्याला छोटे हात पा ते बी भेटलंय. काट झुमके अजून आहे ना काय. हा उद्या रिद्धीचा मेकअप बघा. तर उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे. तर आम्ही सर्व लेडीजनी म्हणजे रिद्धीची मम्मी, बाकीच्या मामी, आमच्या सासूबाई, त्यानंतर रिद्धीची मावशी, आकुताई, म्हणजे सर्व आम्ही 5-6 जणींनी ठरवलं होतं की आपण ड्रेस घालू. नवरात्रामध्ये काही जमलं नाही आम्हाला, म्हणजे पूर्ण 9 दिवस तर कोणीच घातलं नव्हतं. 9 दिवस. तर आणि त्या दिवशी मला कमेंट पण होती की दसऱ्याच्या दिवशी देवीचं विसर्जन नाही करत का. तर इथे ना म्हणजे मामा त्यांच्या मंडळात पहिल्यापासून कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर मग देवीचं विसर्जन करता. आणि कोजागिरी पौर्णिमेला पण मस्त कार्यक्रम असतो तिथे.
आणि विसर्जनाची मिरवणूक पण खूप मोठी असते. तर उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यामुळं मग आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की मस्त चनिया चोली घालायची. तर रिद्धीची मम्मी ते दुपारीच जाऊन घेऊन आले, पण मी घरातलं आवरत होती. मी ते थोडस आम्ही रात्री गेलो, ही मी आणि माझी मम्मी. हा, तर मग आम्ही आता जाऊन आलो, कारण दुपारी ना मी सगळं ते झाडांचा पसारा काढला होता आवरायला, त्यामुळे मग मला काही जायला मिळालं नाही. तर म्हंटल चला आता घेऊन येऊ, परत उद्या ऑफिसला गेल्यानंतर मग घाई काय होईल आल्यानंतर. तर हे बघा मी हा नेव्ही ब्लू कलरचा आणलाय, दाखवते ना मी बाळा. बस ना तू खाली, बस ना, तू दिसशील ना, बस खाली. हा का नेव्ही ब्लू ही ऋतू नको बेटा, ते हरवलं तर आपल्याला परत भरून द्यायला. अगं बोलत होती. हा ब्लू कलरचा घेतलाय, त्याच्यात ब्लॅक कलर. बोलू नको बोलू, मी अजून गडबड करायची. तर याच्यात आहे ना, पण लाटलीची व्हिडिओ आहे ना. हा मग लाव दे ना. मग याच्यात आहे ना मी ब्लॅक कलर पण बघितला होता, पण म्हटलं नको ब्लॅक कलर घरी परत ओरडतील, त्यामुळे मग ब्लॅक कलर नाही घेतला. आणि मागच्या वर्षी मी याच्यातलाच पिंक कलरचा घेतलेला होता. आणि याच्यावरचं हे ब्लाउज आहे, तर हे बघा. तर हे दोन कॉम्बिनेशन आणलेले आहे, त्याच्यावर ही पिंक कलरची ओढणी आहे, हे बघा. उदय तू हे घातलं का, खूप छान दिसत खरंच. आणि रिद्धी कशी दिसणार आहे? छान. आणि रिद्धीचा असा पिंक कलरचा ड्रेस आहे, तर मी तुम्हाला उद्या सगळ्यांचे लुक दाखवेल की कोण कोण कसं कसं रेडी झालेलं आहे. आणि हे बघा आता हे तर झालं, आणि त्याच्यावरच ही ज्वेलरी पण आणली आहे. ज्वेलरी आपले हातात घालायचे कडे, छोटेसे. आणि हा मस्त कमरपट्टा आहे. हा कमरपट्टा आहे लावायला तुला हो का? थोडेच पैसे होते काय त्याच्यात. हा थोडेच पैसे होते रिद्धीचे. आणि हा लहान मुलांचे थोडे पैसे, त्यात काय एवढं काहीच नाही. आणि हा हार आहे डबल सेटचा, डबल सेटचा मला बी भेटला हार. आणि ही छोटीशी बिंदी बिंदी लावायला. आणि हे कानातले मी तुम्हाला बोलत होती झुमके बी. ऍक्च्युली ना मला थोडे लांबवाले दिले होते, पण माझे कान खूप दुखतं म्हणून कानातले. तू पण बोल, रिद्धीला पण बोलायला तुमच्यासोबत बोल. छोटे छोटे गोल गोल बजरंगबलीचे ते मला भेटले घालायला. आणि मी तुम्हाला बोलत होती ना सगळं सगळं चांदीचंच आहे आमचं, पण हे नकली चांदीचे. नकली चांदी आहे हे बघा. आणि हे छोटेसे झुमके, कारण मला मोठे कानातले घातल्यानंतर त्रास होतो. तुम्ही कधी पण बघितलं असेल माझ्या कानात एकदम छोटे कानातले असतात, कारण मला मोठे कानातले घालायला पण आवडत नाही, आणि ते घातल्यानंतर कान पण खूप दुखतात. तर आता हा सर्व घेतलेला आहे. आणि काही ताई म्हणतील की 9 दिवस गेले आणि तुम्ही आता करताय, असं काय नाही. आपल्याला जेव्हा आपलं मन होईल, आणि 9 दिवसात एकाने घालायचं एकाने नाही घालायचं असं पण झालं असतं, पण मग उद्या सर्वजण घालणार आहे, तर मग सर्वांनी घातल्यावर थोडं छान वाटतं. आणि उद्या तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पण आहे, तर लहान लहान मुलं वेगवेगळी वेशभूषा पण करतील, मे बी करतील, कारण सांगितलेलं आहे. पण मग उद्याचं बघू, कारण पावसाचं काही सांगता येत नाही, कारण पाऊस कधी पण पडतोय. सध्या आमच्या इथे सकाळी ऊन असतं, संध्याकाळी पाऊस पडतो, त्यामुळं मग काय सांगता नाही येत. बघू आता. आणि उद्या मस्त मेकअप करणार. कधी ना सकाळचं मौसम पावसासारखं दिसतं. आणि मग त्यानंतर उद्याचं तुम्हाला आमचं पूर्ण लुक दाखवणार आहे. सगळेजण मस्त मेकअप करणार आहे, खूप छान छान मेकअप करणार. आणि मागच्या वेळेस मी कानातले घालले होते ना नवीन की यांच्या बर्थडेला, तेव्हा माझे कान घुसला होता. आणि मग मी बजरंगबली होती की माझ्या भावाच्या बर्थडे होता ना, तेव्हा मी बजरंगबली बनली होती. याचं कुंकू आणि याची छपूत हलवली होती. तर बघा आज फक्त रिद्धीच बडबड करणार आहे तुमच्यासोबत. खूप दिवस झाले रिद्धीला अशी बडबड करायला भेटली नाही, आणि आज निवांत बसली आहे, कारण आता तिला झोपायचं आहे. तिचा उद्या पेपर आहे, तिला मी सांगते की तू झोपून घे. झोपून ऐकत नाहीये. हा मी चुप बसते, तू उद्या इंग्लिशचे पेपर आहे. हा येतं का तुला इंग्लिश? येतं आम्हाला. इकलं जॉईन करायचंय. सोपं का?
ठीक आहे चल मग सगळ्यांना सांग आता मी गुड नाईट कर, सगळ्यांना गुड नाईट कर. तर चला आता रिद्धीला पण झोपायचंय, आम्ही पण झोपतो. उद्या परत ऑफिसला जाऊन मग संध्याकाळी तुम्हाला सर्व शाळेत जायचं आणि लगेच हे कुठं ऑफिसला जायचंय उद्या. तर चला संध्याकाळचा कार्यक्रम पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि आम्ही कशी तयारी करणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच नक्की. तर नक्की सांगा माझा घागरा तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट मध्ये पण सांगा की तुम्हाला आवडला की नाही आवडला. खूप आवडलं. बघा रिद्धीने आधीच सांगितलंय की खूप आवडला. अगं मला काम आहे ना बाई. हो तुम्ही तू मम्मीला मारायला आवडत तुला. अगं मला काम आहे ना बाई. मग आता काय करशील? आम्हाला मामा नाही आता चाललो तिकडे झोपायला. मला काम आहे ना. तुझा हिला घेऊन जाऊ तुमच्या सोबत. आणि हिचा पेपर उद्या कोण द्यायला जाईल? हा कोण? मला जायचंय बाई. आता काय करशील? आम्हाला मामा चाललाय परत. होती कुठे गेली? दार उघडता येतं अमोल मामाला. रिद्धी कडी उघडता येईल अमोल मामाला. तर हात पुरतो ना अमोल मामाचा. अगे तुला काय माहिती? ए उतर खाली. अमोल मामाचा हात पुरल वरती. एक हो काय विषय? कुठं जायचंय तुम्हाला संध्याकाळचं? कुठं जायचंय संध्याकाळचं? सरप्राईज आहे सरप्राईज सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला. सरप्राईज आहे का? व्हॉट अ सरप्राईज. भाजी बघा आज रिद्धी तर जेवली. कशी होती सांग भाजी? अय आता काय करशील सांग पटकन. मग झोपणार आहे का घरी जाणार आहे तू? मी काय सांगू? अमोल मामा चाललाय काम आहे त्यांना. मग नाही जाऊ देणार. मग तू सांग मला काय सांगती? हो काय? हो बांधायला दोरी आहे का? गादीवर बांध. तू मामीला मला त्याच्यामुळे जाऊ दे बाई. मीच नाही थांबत घरी. आता काय करायचं? थांब काय थांब. तू पकडून ठेव आम्हाला. मग नको चावी घेऊन आली. मी पण दुसरी गाडी आणली आहे. तुला काय वाटतं आम्हाला मग तुझी चावी घेणार नाही हातातून? हो मग आता तुम्ही जाणार आहे का नाही जाणार आहे? मी जाऊन परत येतो बस. तर तुम्ही बघितलं की आम्ही वरती तुम्हाला चनिया चोली दाखवत होतो आणि तेवढ्यात मिस्टर घरी आले. त्यांना जेवायचं होतं. तर मग ते आल्यानंतर ते बोलले की मला परत बाहेर जायचं आहे. तर ते ऐकून तुम्ही बघितलं की रिद्धी कशी रडायला लागली होती. कारण रिद्धी त्यांचीच वाट बघत होती कधीची की कधी अमोल मामा घरी येईल आणि कधी ते एकदम मस्ती करेल त्यांच्यासोबत. पण मग ते बोलले की मी परत जाणार आहे. त्यामुळं मग तिचं खूप मूड ऑफ झाला आणि ते एकदम बघितलं की कशी त्यांच्या मागे लागली होती की तू नको जाऊ घराच्या बाहेर. आणि आम्ही कोणीच ऐकलं नाही. तर ती देवघरात गेली आणि देवबाप्पा समोर बोलत होती की देवबाप्पा सांग की अमोल मामाला की तू जाऊ नको. काय म्हटला मग? बट्टी का? काय बोललं तुझं फ्रेंड? हे आता तुझ्या मामाला मी डायरेक्ट कपडे बिपडे भरून हुसकून देते. थांब. डायरेक्ट त्यांची बॅग भरली वरती. डायरेक्ट बॅग भरून हुसकणार आहे. बाबो काय हो? जाऊ का मम्मी? जाऊ का हो? तुझ्या अमोल मामाला जेवायला कोण देईल? दुसरी बायको करेल. दुसरी बायको पण नाही देणार जेवायला त्यांना. मी केलं कागद. ती पण नाही. मामाला जेवायला नाही दिलं तर तुला कचंबर म्हणतो लागली हा घरातून बाहेर काढून. पण दुसरी बायको तुला येऊच नाही देणार घरात. मग काय करशील? काय उद्योगी? आता तुला काय हलवणार नाही का अमोल मामा तिथून? हा तू नाही जाऊ देणार. पण मग अमोल मामा तुला उचलून इकडे ठेवल.
मग काय करशील? तुला झोपायला लावलंय रिद्धी. आय तुझा पेपर आहे उद्या, झोपून घे पटकन. हा रडती काय? ती पण फोन घेऊन बसले तुमचं. परत येणार आहे रिद्धी अमोल मामा. मी परत येणार आहे. मी परत येतो अमोल भाऊच्या तुम्ही. ऐक ना. अगं पर आई हिला काहीतरी घेऊन या. तिकडे ना पत्र लावतात ते लावून झालं का त्यांना फक्त काम लावून देतो, पत्र देतो आणि लगेच निघून होतो. त्यांना मग तुला घेऊन काय आणायचंय? चल आता चल तू चल. अगं येईल परत अमोल मामा. सांगू अमोल मामाला. अगं कुठे गेले? ते परत येणार आहे. तुला बोलले ना आम्ही तुम्हाला दोघींना काहीतरी घेऊन येतो. तू खाली पडशील. तू इकडे चल. चल झोपून घेऊ. चल आपण आता येणार आहे अमोल मामा. सांगितलं ना अमोल मामाने. तुझं काय तोंड वाकडं झालं लगेच? का ग ए भोपे? आता झोपून घ्या. पत्तर काही नाही. झोप ना बाळा. अमोल मामा पटकन येणार आहे. अर्ध्या तासात येतील. मी त्याला 5 मिनिटाचा टाइम दिलाय. फक्त 5 मिनिटं? येईल का 5 मिनिटात अमोल मामा? घरात नाही येऊ द्यायचं का आता? कडी लावून घेऊ का आपण? जर 5 मिनिटात आलं नाही, 5 मिनिटात आलं नाही तर मी त्याला घरात घेणार नाही. घरात नाही? शाकाहारी आला तर मी त्याला हे मारेल, नाही त्याला हे बोलल आणि बाहेर काढून देईल. ठीक आहे चालेल. तू झोप आता. अमोल मामा 5 मिनिटात येणार आहे. पटकन झोप. त्याला बोल 2 मिनिटं फोन लाव. नाही आता इतक्यात गेले ना. लगेच 2 मिनिटं फोन लावू का? 2 मिनिटं त्याला बोल. ती 5 मिनिटांनी बोलवणार. जर तुम्ही 5 मिनिटात घरी नाही आले फोन माझं करायचं. हा ओके. तुझ्याकडे आता झोप तू. तर तुम्ही पाहिलं रिद्धी मिस्टर आल्यानंतर रिद्धीची बडबड चालली होती. त्याच्यात मिस्टर बोलले की मी परत चाललोय बाहेर. तर रिद्धी लागली रडायला आमचे. कारण रिद्धीला अमोल मामाशिवाय करमत नाही. आणि अमोल मामा असला म्हणजे रिद्धीला मस्ती पण करायला मिळते. त्याच्यामुळं मग रिद्धीचं तोंड आता बघा कसं झालंय. रडली रिद्धी. रिद्धीचं म्हणणं होतं अमोल मामा आता घरात आला तर आता अमोल मामाने बाहेर जायचंच नाही. पण अमोल मामाचं काम होतं ना बेटा. अमोल मामा येणार आहे लगेच. बघा बरं आमची रिद्धू कशी लगेच रडायला लागली. हा फोन करते मी. थांब. अमोल मामाचं आणि रिद्धीला म्हणजे रिद्धीला अमोल मामाशिवाय 1 मिनिट पण करमत नाही. अमोल मामाच पाहिजे तिला 24 घंटे घरात है ना. मारू तू मामी नकोय का आता? हा नकोय? पाहिलं ना आमची रिद्धी लगेच नको. आता तिला फक्त अमोल मामा पाहिजे. ठीक आहे मग जाऊ दे. मला सांभाळायचं तर तुझ्या मम्मीच्या इथं होती. हा माझ्या मम्मीच्या इथं होती तेव्हा रिद्धीला तेच सांभाळायचे. ठीक आहे सगळं. पण मग आता येईल अमोल मामा. तू झोपून घ्या. आता सांगितलं ना तुला का मम्मीला सांगू? पेपर येऊ दे तुझा. झोपून घे. हा मग आल्यानंतर मस्ती करा. ठीक आहे चला. आम्ही झोपायच्या तयारीत होतो त्यावेळेस ते आले. त्यांना मी जेवायला वाढत होती. तेवढ्यात रिद्धीला ताई बोलले की मी परत चाललोय. तर रिद्धीचं आता सुरू झालं होतं. तर अतिप्रेम आहे आमचं रिद्धीचं. हा ना बेटा. तर चला आता गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सगळ्यांना. बाय बाय कर ना. केलं ना. मूड नाही आता. मूड नाही तुझा? तिचा मामा आल्याशिवाय तिला मूड नाही येणार आता. चला बाय बाय.